आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आता तुम्ही आंदोलनस्थळी आहात, त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? नक्की सुमित, आपण जर पाहिलं तर आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावरती हा जो युवकांचा समुदाय जो आहे तो या ठिकाणी जमला असल्याचं पाहायला मिळतंय। हातामध्ये तिरंगी ध्वज घेतलेले हे सगळे युवक युवती मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराज पार्क या परिसरामध्ये एकवटल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो भगवा रंगाचा जो झेंडा आहे तो सुद्धा या ठिकाणी झळकावला जात असल्याचं पाहायला मिळतंय। याच आंदोलनामध्ये एक वैशिष्ट्य जर या आंदोलनाचं म्हटलं तर यामध्ये तरुण आहेत, तरुणी आहेत, जे काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतात, यूपीएससी देतात असे विद्यार्थी आहेत। त्याबरोबरच जर आपण पाहिलं तर वृद्ध सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्याबरोबरच जर आपण पाहिलं तर स्टेजवरती अनेक कलाकार आहेत, ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, त्यानंतर त्यांचे पदाधिकारी या सगळ्या स्टेजवरती उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जे वातावरण आहे ते मोठ्या प्रमाणावर तापवलं जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या अशा पद्धतीच्या घोषणा या आंदोलनाच्या ठिकाणी दिल्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याच आंदोलनामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर शहीद भगतसिंग यांचे सुद्धा बॅनर या ठिकाणी झळकवले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकंदरीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनातून एक संदेश दिला जातोय, तो म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानावरती सोनम वांगचुक यांच्या पाठीशी महाराष्ट्र ठामपणे उभा आहे अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं देण्यात येतोय। भरत, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आता आपण बघतोय की उद्धव ठाकरे हे देखील आंदोलनस्थळी जाण्यासाठी रवाना झालेत। थोड्याच वेळापूर्वी आदित्य ठाकरे देखील आंदोलनस्थळी पोहोचण्यासाठी निघालेले होते आणि आता त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे हे देखील स्वतः आंदोलनस्थळाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही नेते या आंदोलनाच्या स्थळी पोहोचतील। या ठिकाणी आपण बघतोय की अनेक विविध सामाजिक स्तरातील लोक, विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि पक्षांचे कार्यकर्ते असतील, हे या ठिकाणी आंदोलनस्थळी जमा झालेत आणि त्यांना संबोधित करण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनस्थळाकडे रवाना झालेत। काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत, थोड्याच वेळात ते पोहोचतील। आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेत आपले प्रतिनिधी भरत, आपण बघतोय की वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। आपण बघतोय की आता उद्धव ठाकरे आता या आंदोलनाच्या स्थळाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे देखील निघाले होते। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही नेते या आंदोलनस्थळी थोड्याच वेळात पोहोचतील। मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गर्दी केली आहे। ठाकरे सेनेचे कार्यकर्ते असतील, अनेक पक्षांचे घटक, अनेक इतर पक्षांचे देखील कार्यकर्ते असतील, हे या आंदोलनस्थळी आता त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात या आंदोलनामध्ये सहभागी होऊन उद्धव ठाकरे आंदोलनकर्त्याला संबोधित करणार आहेत। सोनम वांगचुक यांना साथ देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष मैदानात उतरलाय आणि त्यांना साथ देण्यासाठी तसंच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देखील सामान्य मुंबईकर देखील या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले दिसतात। आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आपण बघतोय की ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांसोबतच वेगवेगळे विद्यार्थी असतील, वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते देखील असतील आणि सामान्य मुंबईकर देखील असेल, हे सगळेच जण आता या आंदोलनामध्ये सहभागी होऊन वांगचुक यांना साथ देताना दिसत आहेत। नक्कीच सुमित, आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क या परिसरामध्ये हा जो माहोल आहे यामध्ये तरुण आहेत, तरुणी आहेत, वेगवेगळ्या संघटनांचे लोक आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि काही वृद्ध व्यक्ती आहेत, प्रौढ व्यक्ती आहेत, ज्यांची मुलं सध्या परीक्षा देतात, अशी काही लोक आहेत। अशा पद्धतीने सगळेच म्हणजे जी सगळ्या समाजातील सगळ्या पद्धतीची लोक या सध्या आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि या सगळ्यातून एकच जी मागणी आहे ती मागणी कुठली आहे तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी ही सगळी लोक आहेत। कुठलाही आंदोलन असो त्या आंदोलनाला पाठिंबा देताना एक महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा असतो आणि हाच संवाद या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आढळून येत नसल्यानं मोठ्या प्रमाणावरती जे काही मुंबईकर आहेत ते सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या परिसरामध्ये
दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो। ही सगळी जी तरुणाई आहे त्याबरोबर वृद्ध आहेत हे सगळे सोनम वांगचुक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे आता आदित्य ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरे या छत्रपती शिवाजी महाराज पार्क वरती या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या आंदोलनाच्या ठिकाणी आता जी भूमिका मांडली जाणार आहे ती या ठिकाणी आदित्य ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत आणि त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता थोड्याच उद्धव ठाकरे ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे